9 तारखेला असं काय घडलं की जेणेकरून या चांगल्या चाललेल्या आंदोलनामध्ये मिठाचा खडा पडला, ती पार्श्वभूमी सांगणं, समाजापुढे आणणं अतिशय महत्वाचं आहे. त्याआधी 9 तारखेचं आमचं तुम्हाला नियोजन सांगतो काय होतं. 9 तारखेचं नियोजन आम्ही 1 महिन्यापूर्वी जी नियोजन केलं होतं, लिस्ट व्हायरल केली होती, प्रत्येक गावाला नंबर दिले होतं, त्या पद्धतीचं ते नियोजन होतं. 9 तारखेला आम्ही पूर्ण तालुक्याचं या ठिकाणी नियोजन केलं होतं, कारण या ठिकाणी ओबीसीचा मोर्चा होता आणि आम्हालाही वाटलं की आपणही बहुसंख्येने आलो पाहिजे, आपलाही मोर्चा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी, आपलंही ठे आंदोलन या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे. त्या पद्धतीने 9 तारखेच्या नियोजनामध्ये आपण 9 तारखेला पवाड्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या पवाड्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता. परंतु आपण आणि ओबीसी समाजाचे बांधव पोलीस स्टेशनला बसलो आणि दोघांची अतिशय खेळीमेळीची वातावरणामध्ये आमची त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला असं सांगितलं गेलं की 9 तारखेचा जो तुमचा पवाड्याचा कार्यक्रम आहे किंवा इतर जे कार्यक्रम आहेत ते तुम्ही कॅन्सल करावेत, रद्द करावेत. आम्ही प्रशासनाला विनंती केली, ओबीसी समाजाला विनंती केली की मित्रांनो, आम्ही 1 महिन्यापूर्वी ते नियोजन केलेलं आहे, ते शक्य नाहीये. तरी परंतु आमची चर्चेतून एकामेकाच्या अधिकारांनी, ते आमचे भाव आहेत, त्या भावांनी आम्हाला अधिकारांनी सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमच रद्द करावे लागतील. मग अधिकारांनी सांगितल्यानंतर ते कार्यक्रम आम्ही सर्व कार्यक्रम रद्द केले. त्या ठिकाणी पूर्ण तालुक्याचं नियोजन होतं, कमीत कमी 10,000ची संख्या ठिकठिकाणी येणार होती 9 तारखेला. ते देखील आम्ही त्यांनी सांगितल्यामुळं, प्रशासनाने सांगितल्यामुळं ती संख्या कमी केली आणि अवघे आमचे 50 ते 60 बांधव या ठिकाणी बसलो गेलो. हे होत असताना आम्ही पवाड्याचा कार्यक्रम कॅन्सल केला. इथं लावलेला जो आमचा रोजचा स्पीकर आहे तो स्पीकर देखील आम्ही काढला, कारण प्रशासनाने सांगितलं त्याच्यावर कुठलेही पवाडे किंवा कुठलंही भाषण करू नका, जेणेकरून या ठिकाणी शेजारी असलेल्या सभेला डिस्टर्ब होईल. मग एवढं सौजन्याचं चालू असताना ते स्पीकर देखील आम्ही काढला. यानंतर सर्व काही ठीक चाललेलं होतं, आंदोलन यशस्वी चाललेलं होतं. यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून इथं शांततेच्या पद्धतीने वातावरण चालू असताना आम्हाला सकाळी समजलं की माननीय पडळकर साहेब या ठिकाणी शेजारच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत. या भेट देण्यासाठी येणार आहेत म्हणल्यावरती आम्हाला थोडंसं आमच्यात अंतर्गत काही माहिती मिळाली की इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण आमच्यामध्ये बी थोडंसं वेगळ्या प्रवृत्तीची माणसं घुसण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी आम्हाला माहिती मिळाली आणि त्या मॉबसोबत देखील काही अनुचित प्रकार होऊ शकतो असं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला ही माहिती दिली. पोलीस प्रशासनाचे मधले असतील, ऍडिशनल एसपी असतील, बीए असतील, तहसीलदार असतील, डीवायएसपी असतील, एपीआय दर्जाचे अधिकारी असतील, पीएसआय दर्जाचे अधिकारी असतील, या सर्वांना कमीत कमी 10 वेळा आम्ही ही सर्व माहिती आम्ही दिली. ती आहे ती या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही जर पडळकर साहेबांना इथं आणायचं असेल तर भाषणाच्या त्या ठिकाणची जी सभा आहे त्या ठिकाणचं भाषण होणार आहे त्याच्या आधी तुम्ही घेऊन या किंवा आम्ही 5 वाजता ज्या वेळेस निघून जाणार आहे त्यावेळेस घेऊन या. तुमच्यासाठी आम्ही 1 तास लवकर जातो, 4 वाजता देखील आमची जायची तयारी आहे. अशा पद्धतीची आमची चर्चा झाली आणि आम्हाला प्रशासनाने असं सांगितलं गेलं की या ठिकाणी पडळकर साहेब येणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं इथे वादविवाद होणार नाही. परंतु अचानक असं काय झालं की या ठिकाणी पडळकर साहेब आले. पडळकर साहेब आल्यानंतर पडळकर साहेबांना आणण्याविषयी आमचं कुठलं दुमत नाही, परंतु ज्या ठिकाणी कलेक्टरचा आदेश आहे, ज्या रस्त्याने कलेक्टरचा आदेश आहे, ज्या ठिकाणी 20-20 फुटाचे पत्रे लावले होते आणि ते पत्रे कशासाठी लावले होते की त्या ठिकाणी कुणीही ओबीसी समाजाचा बांधव या ठिकाणी मराठा समाजाच्या ह्याच्यामध्ये येऊ नये, कुठला तर अनुचित प्रकार होऊ नये. परंतु पाठीमागचं गेटच्या माध्यमातून अतिशय बारीक जागेमधून पडळकर साहेब या ठिकाणी आले. त्यांना कुणी आणलं, त्या आणण्यामध्ये काय त्यांचं नियोजन होतं त्यांना, कारण पडळकर साहेबांना तर तो रस्ता माहीत नव्हता, त्यांना चुकीची माहिती कुणी दिली आणि पडळकर साहेबांना चुकीच्या रस्त्याने मराठा आंदोलनामध्येच येण्याची जागा कुणी करून दिली याची देखील चौकशी झाली पाहिजे. त्याचा हेतू काय होता याची देखील माहिती आपल्याला मिळली पाहिजे. त्या ज्या ठिकाणी पडळकर साहेब या ठिकाणी आले त्या पडळकर साहेबांची गाडी समोरच्या गेटला आली, इकडून जाऊन नगर परिषदेच्या पलीकडच्या आपल्या तळ्याच्या बाजूने समोरच्या गाडी पलीकडच्या रस्त्याने गाडी आली. मग त्याच गाडीमध्ये जर पडळकर साहेब तिकडून जर समोरून जर दूध आंदोलनासाठी जर भेटायला आले असते तर आमचा कुठलाही आक्षेप नव्हता आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. त्या आंदोलनाला बसलेल्यांना देखील आमचा सपोर्ट आहे, त्यांचाही आमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही. तो माणूस देखील आज उपोषणाला बसलाय, ती जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याच्या हितासाठी बसलाय, त्यालाही आमचं समर्थन आहे. परंतु येत असताना चुकीच्या मार्गाने कुणी आणलं, त्यांच्याही आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलं, आमच्याही आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलं. प्रशासनाला शेवटी सरते शेवटी या ठिकाणी येत असताना
प्रशासनाने आम्हाला शेवटी आमच्यावर इतका अन्याय केला की प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा आम्ही देत असताना प्रशासन आमच्याजवळ आलं आणि प्रशासनाने आम्हाला विनंती केली की तुम्ही घोषणा देऊ नका, जेणेकरून ओबीसी बांधवांना वाटेल की आम्ही डिवचण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या ठिकाणी ते देखील बरोबर आहेत. आम्ही अजिबात त्यांना दिवस देणार नाही. घोषणा देखील आम्ही बंद केल्या, परंतु चुकीच्या मार्गाने कोण घेऊन आलं, त्या चुकीच्या मार्गाने आल्यानंतर एसपी डीवायएसपी ह्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील मधल्या मार्गे त्यांना कुणी आणलं, कुणी अडवण्याचा इथं आणलं याची चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्यावर जे वारंवार आरोप केले जात आहेत, आम्हाला जे जातीच्या बंधनामध्ये अडकवलं जात आहे, आमच्या वारंवार जे प्रहार केले जात आहेत, त्याचं देखील या ठिकाणी आम्ही उत्तर देतोय की या ठिकाणी आम्ही बसलो असताना, अतिशय शांततेच्या पद्धतीने बसलो असताना अचानक पडळकर साहेब आले. आम्हाला अजिबात माहिती नव्हतं की पडळकर साहेब आल्यात. आम्हाला पिवळे गमजे असलेली व्यक्ती लोक या ठिकाणी येत आहेत, घुसतायत, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. आम्हाला असं वाटलं ही लोक जर या ठिकाणी घुसली आणि मराठा बांधवाचे आक्रमक इथं युवक होते, दोन्ही युवक जर समोरासमोर आले तर कुठला तर अनुचित प्रकार होईल, म्हणून आम्ही धावून गेलो आणि अडवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही सर्व बांधव अशा पद्धतीने आडवे गेलो. तुम्ही मागं जावा, गो बॅक अशा घोषणा दिलो, जेणेकरून त्यांनी तिकडे जावं आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आम्हाला करायचं होतं. आणि नंतर आम्हाला पडळकर साहेब त्या ठिकाणी दिसले की पडळकर साहेब देखील आले. आम्ही पडळकर साहेबांना गो बॅकच्या 100% घोषणा दिल्यात, याचं आम्ही समर्थन करतोय. आम्ही त्यांच्यावर चपला फेकल्या नाहीत. ज्यांनी चपला फेकल्यात, वारंवार सांगितलं जात आहे की मराठा समाजाने चपला फेकल्या, मराठा समाजाने चपल्या फेकल्या. पोलीस स्टेशन बशी बऱ्याचशा व्हिडिओ क्लिप तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यात, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. चप्पल कुणी मारली, पडळकर साहेबाचा अवमान कुणी केला, पडळकर साहेबांवर चप्पल कुणी मारली, याची चौकशी झाली पाहिजे. त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. कदापि अशा आंदोलनाला, अशा चप्पल फेकीला किंवा उग्र आंदोलन आमचा पाठिंबा राहणार नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. गेली 10 ते 12 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु त्याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी चप्पल मारली त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये जे अशांतता आहे, अशांतता पसरायला लागली, जातीमध्ये वाटायला लागल्यात, प्रत्येक जण आपल्या जातीचं समर्थन करतोय, कुणीतरी नवीनच काहीतरी चॅलेंज करतोय, अशा प्रवृत्तीच्या या ठिकाणी थरा दिला नाही पाहिजे. आपण गुन्हेगोविंदाने राहिलो पाहिजे. माझ्या ओबीसी बांधव माझा बांधव आहे, धनगर बांधव माझा बांधव आहे, सगळे माझे बांधव आहेत. आज आम्ही समाजकारणामध्ये आम्हाला कलंक लागला. एवढी वर्ष 14-15 वर्ष आमच्या साधी एनसी देखील नाही, परंतु या आंदोलनाने आम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याच्यामुळे आम्हाला कलंक लागलाय. आमच्या मनाला वेदना